आता तरी मिळूनी सर्व बोला, आता तरी मिळूनी सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. कोण आहे? आत या. नमस्कार. तुम्ही ते गुरुजी घरी आहेत? बाबा आता घरी नाहीयेत. हो, माझं काम होतं त्यांच्याकडे. बाबा आता घरी नाहीयेत. तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. हरकत वगैरे असण्याचं कारण नाहीये. पण तुम्ही मला ओळखलत ना? हो, मी एवढी विसरभोळी नाहीये. खरं तर मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो होतो की मी या केसचा तपास माझ्या पद्धतीने सुद्धा सुरू केलेला आहे. म्हणजे तुम्ही इथे उपकारांचा दिखावा करायला आलात? भारती, हा तुमचा गैरसमज होतोय. हे पहा, मी जे काही करतोय ते माझं कर्तव्यच आहे. आणि या कर्तव्यपूर्तीचा उपदेश तुम्हाला कोणी केला? हे बघा, तुम्ही हे जे स्वतःच्या बाबांविरुद्ध बंड केल्याचं नाटक करताय ना आणि लोकांची सहानुभूती मिळवताय, ते जाऊन गावात करा. इथे आमच्या घरात नको. याचा अर्थ तुम्ही मला तुमचा शत्रू समजता? मी असं म्हटलं नाही. पण मनात असेलही, कारण माझे बाबा तुमचे विरोधक आहेत. हेच एक खूप मोठं कारण आहे. विरोधक म्हणजे कोणी शत्रू नव्हे. निदान आमची तरी अशी विचारसरणी नाहीये. कदाचित तुमची असेल. मग तुम्ही माझ्या धडपडीला दिखावा का म्हणताय? शंकर सिंगचा मुलगा म्हणून जन्माला आलो ही माझी चूक आहे का? मी असं नाही म्हटलं. पण त्याचा अर्थ तर तोच आहे ना की मी माझ्या बाबांपेक्षा वेगळं असं काहीच करू शकत नाही. बहुतेक म्हणून आज मला इतक्या अपमानाला सामोरं जावं लागतंय. मी तुमचा मुळीच अपमान केला नाहीये. आमची सध्या काय अवस्था आहे ना, याची तुम्हाला कल्पना नाहीये. कल्पना आहे. मग तुम्हाला पटो अगर नको. आणि मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक माणसाची स्वतःची बंधनं असतात आणि तत्वही असतात. मी माझ्या बापा आणि भावासारखा नाहीये. आता हे तुम्ही ठरवा. हे बघा, मला वाटतंय की तुम्ही आपल्या दोघांचा वेळ वाया घालवताय. ओ, ठीक आहे. जाण्या अगोदर मला फक्त एवढं सांगा की जेव्हा तुमच्या आईचं अपहरण झालं होतं तेव्हा त्यांनी दागिने घातले होते? दागिने? होय. ठीक आहे. जर तुम्हाला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही. मी नंतर गुरुजींना विचारेन. नाही अहो, असं काही नाहीये. ते जेव्हा ती बेपत्ता झाली होती तेव्हा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये बांगड्या, कानात सोन्याच्या वाळ्या होत्या. पण 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 काय? पण जेव्हा आम्ही तिला बेशुद्ध अवस्थेत बघायला गेलो होतो आणि हॉस्पिटलमधून आम्हाला तिच्या ज्या वस्तू दिल्या होत्या त्यात दागिने नव्हते. जर ते दागिने मिळाले तर तुम्ही ओळखाल का? अहो, काय बोलताय तुम्ही? अगदी ओळखेन. माझी आई कित्येक वर्षांपासून ते दागिने घालते. ठीक आहे. जर ते दागिने तुमच्या आईचे असतील तर खरे गुन्हेगार लवकरच पकडले जातील. काय? तुम्ही खरं बोलताय? हो. पण ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगू नका. एवढंच नाही तर पोलिसांना सुद्धा नाही. का? कारण कोणत्याही परिस्थितीत मला हे पुरावे हातून जाऊ द्यायचे नाहीयेत. आता मी थोडा घाईत आहे. तुम्हाला नंतर भेटतो. आणखी एक गोष्ट,
जेव्हा खरे गुन्हेगार पकडले जातील तेव्हा तुमच्या या तिरस्कारासोबत एक थँक्स तरी नक्कीच म्हणा. बबन सोनारांची पेढी हीच का? हो हो, अगदी योग्य ठिकाणी आलात तुम्ही. या या या, बसा. बोला, तुम्ही फक्त हुकूम द्या. दागिने खरेदी करायचे आहेत की विकायचे आहेत? सांगा ना, लक्ष्मी मातेच्या कृपेने. सगळ्या प्रकारचे दागिने विकत घेता का? मला काही कळलं नाही. काही लोक गरज म्हणून विकतात आणि काही लोक चोरी करून सुद्धा विकतात. मग तुम्ही दोन्ही प्रकारचे विकत घेता? तू कोण आहेस रे बाबा? ह्याच गावचा आहेस की पोलिसांचा खबरी आहेस? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुझ्या उत्तरावरच माझं उत्तर अवलंबून आहे. कोणत्या गावचा आहेस? याच गावचं आहे, पण भेट आज पहिल्यांदाच होती. पोलिसांचा माणूस नाहीये, काळजी करू नका. अरे मी तुम्हाला समजावून सांगतो. ते काय आहे की कोणत्या दागिन्यावर हे लिहिलेलं नसतं की तो चोरीचा आहे. आणि शिवाय चोर तर तो असतो ना ज्याने चोरी केली असेल. लक्ष्मी मातेच्या कृपेने. पण चोरीचे दागिने विकत घेणं हा सुद्धा गुन्हाच आहे ना भाऊ. तू इथे नक्की कशासाठी आलायस बाबा? स्पष्टपणे सांग ना. तो संतू आणि गुणाची काही दिवसांपूर्वी इथे दागिने विकायला आले होते का? तू हे कोणाबद्दल बोलत आहेस बाबा? लक्ष्मी मातेच्या कृपेने मी हे नाव माझ्या आयुष्यात कधी ऐकलंच नाही. खरं बोलताय? आता मी कशासाठी खोटं बोलेन? पेढीवर बसलोय. मी एक शुद्ध सोन्याचा व्यापारी आहे. शुद्ध सत्य बोलेन. आणि खोटं बोलून मला काय मिळणार आहे बरं? तुम्हाला अजून नीट कळलं नाहीये. आता जेव्हा पोलिसच तुम्हाला तावून सुलाखून शुद्ध करतील ना, तेव्हाच तुम्ही बोलाल. तू हे काय बोलत आहेस भाऊ? लक्ष्मी मातेच्या कृपेने. बोलवतोच पोलिसांना. तुरुंगात खडी फोडल्यावर सगळं कळेल तुम्हाला. उगाच नसत्या भानगडीत पडलोय. पण मी सगळे पैसे रोख दिलेत त्यांना. हो, खरं सांगतोय मी. ते सुद्धा मिळतील. त्यांना सुद्धा अटक होईल. अरे देवा, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती दुपाटणं उरलं. अरे भाऊ, तू स्वतःचं नाव सांगितलंच नाहीस. तुम्ही अजून विचारलं पण नाही. अरे मग आता सांग. विजय, विजय सिंग. हे बघ विजय, सोन्याचा व्यापारी आहे मी. अरे खूप वरपर्यंत ओळख आहे माझी. तुझ्या उपयोगी पडू शकतो. शक्य असेल तर पोलिसांना माझं नाव नको सांगू. लक्ष्मी मातेच्या कृपेने.
अशी काय बघतेस? हा, हे आधी कधी बघितलं नाहीस का मला? ह्या बदललेल्या नवऱ्याला तर आज खरंच पहिल्यांदाच बघतीये. तुला जे हवं होतं तेच करायला निघालोय. हे असं उदास, खचलेल्या मनाने? पण माझी अशी तर इच्छा नव्हती. आता तू काहीही म्हण, तुझ्या मनासारखंच घडतंय ना? मी एवढ्या संकुचित विचारांची नाहीये हो. मला तर फक्त सुखी आयुष्य हवं होतं, नवऱ्याचा पराभव नाही. मी हारलो नाहीये. मी काही लढाई लढत नव्हतो जे मी हारेन. मला ह्या गावाचा वीट आला एवढंच. तुम्ही असं बोलून माझी समजूत का काढताय? मी फोनवर तर वेगळंच ऐकलं. तारा, मला वाटतंय की मला अजून दुनियादारी कळलीच नाहीये, पण आता मी दुनियादारी शिकणार आहे. मी स्वतःसाठी जगणार आहे, तुझ्यासाठी जगणार आहे, माझ्या मुलासाठी जगणार आहे. पण मग ह्या गावाचं, ह्या देशाचं काय? मी काय ह्या गावाचा पोशिंदा नाहीये तारा. ह्या सगळ्याला मी स्वतः जबाबदार आहे का? मी काय करू? हे तर माझं मोठं दुर्दैव आहे. माझ्या नवऱ्याच्या आकांक्षांचा, स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. तू काहीही समज, तू ह्याला माझी विवशता समज, माझी गरज समज, पण सत्य तर हे आहे की माझी स्वप्न भंगली आहेत. अहो, एकेकाळी तुम्हीच म्हणायचात ना की एक स्वप्न भंगलं की दुसरं स्वप्न बघितलं पाहिजे. आणि ज्या कामात अडथळा आला असेल ते काम पुन्हा सुरू केलं पाहिजे. ते अपुरं सोडू नये. कॉलेजला असताना जे बोललो होतो ते अजूनही आठवतं तुला? खरं सांगू, ते विसरूच शकत नाही. हो, मला थोडं उशिरा समजलं, पण समजलं. मला तुम्हाला हेच सांगायचंय की ज्या कामाची जबाबदारी तुम्ही घेतलीये ना, ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका. तुझं हे रूप मी ह्या आधी कधी बघितलं नव्हतं. जी कालपर्यंत माझ्याशी भांडत होती की हे गाव सोडून जाऊया, ती आज मला ह्या गावात थांबायला सांगते. कारण तुमच्यात ते सामर्थ्य आहे, ते साहस आहे, ज्यामुळे तुम्ही ह्या झोपलेल्या गावाला जागा करू शकता, ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकता. संकटांना घाबरून पळणारे तर भ्याड असतात ना. आणि कोणत्याही बायकोची अशी इच्छा असणार नाही की तिचा नवरा असा असावा. मी कुठेही जाणार नाही. तू माझी शक्ती आणखीनच वाढवलीस. आता मी आणखीन जोमाने काम करेन. आणि जोवर सामान्य माणूस जिंकत नाही तोवर मी हा गाव सोडून कुठेही जाणार नाही. हो तारा, मी इथेच राहीन. खरंच. मी कुठेही जाणार नाही. हे तर आईचे दागिने आहेत. जे वचन दिलं होतं ते पाळलं, आणि इतकं करून सुद्धा माझे कोणी आभार सुद्धा मानत नाहीये. बघून घ्या. भारती, नीट बघा आणि सांगा की हे तुमच्या आईचेच दागिने आहेत का? हो हो, हे आईचेच दागिने आहेत. या बांगड्या, हे मंगळसूत्र, या वाळ्या, हे माझ्या आईचेच दागिने आहेत. हे ओळखताना मी कशी चुकेन? ज्यांचा तुम्ही विनाकारण तिरस्कार करता, कधी कधी तेच मदतीला धावून येतात. हे बघा, ही मदत आहे की कोणता कट, हे तर वेळच सांगेल. आता तुम्ही हे सांगा की
हे दागिने तुम्हाला कुठे मिळाले? मला आजही चांगलंच आठवतंय. जेव्हा जेव्हा ही वाळी मी पहिल्यांदा आईच्या कानात घातली होती ना, किती खुश झाली होती ती. तिचा तो चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. आणि या बांगड्या तर बाबांनी आणल्या होत्या तिच्यासाठी. किती प्रेमाने आणल्या होत्या या बाबांनी. भारतीजी, हा खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागलाय. तुम्हाला असं म्हणायचंय की आईचं अपहरण या दागिन्यांमुळे झालं? इतक्यात निष्कर्ष काढणं कठीण आहे, पण हे त्यांना चांगलंच ठाऊक असेल ज्यांनी हे दागिने बबन सोनारला विकले होते. मला कळत नाहीये. या प्रकरणाचा गुंता आणखीनच वाढत चाललाय. बहुतेक यामध्ये कोणत्या तरी खूप मोठ्या माणसाचा हात असावा, किंवा मग हे सगळं सूडभावनेनं केलं असावं. भारतीजी, सध्या तरी हे फक्त आपले अंदाज आहेत, पण एक गोष्ट मी सांगू शकतो की लवकरच सगळ्या गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट होतील. ज्यांनी माझ्या आईला त्रास दिलाय ना, त्यांचं पुढचं आयुष्य वेदनांनी भरलेलं असेल हे नक्की. भारतीजी, मी फक्त हेच सांगतो की या दुःखाच्या प्रसंगात मी पावलोपावली तुमच्या सोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. मालतीताईंचे गुन्हेगार लवकरात लवकर पकडले जातील, आणि हे जे दागिने आहेत ना, हेच आपली शिडी बनतील. कोणत्या शिडीबद्दल बोलतोयस? ह्या दागिन्यांबद्दल. बाबूलाल काका, हे दागिनेच आपल्याला गुन्हेगारांपर्यंत पोहोचवतील. ही तर कमालच झाली. हे दागिने दिव्याखाली अंधार. हं? गुन्हेगार तर गावात मोकाट फिरतायत. सगळं ठाऊक आहे मला. तुम्ही काय बोलताय हे माझ्या लक्षात नाही आलं बाबूलाल काका. तुमचा इशारा कोणाकडे आहे? मी इशाऱ्यांमध्ये बोलत नाही विजय, आणि पाठीत खंजीरही खुपसत नाही. मी जे काही बोलतो ते रोखठोक बोलतो, समोर बोलतो, तोंडावर. बाबूलाल काका, पण काही बोलण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी आधार असायला हवा. मग तुला काय वाटतं मी असाच हवेत बोलतोय? हा, फक्त एकदा माझ्या वहिनी कोमातून बाहेर येऊ देत, मग सगळं स्पष्ट होईल. कोण चोर आहे, कोण संन्यासी आहे, ते सगळ्यांनाच कळेल. बाबूलाल काका, मलाही तेच हवंय, पण तुमचं वागणं अयोग्य आहे. कदाचित म्हणूनच हा सगळा ड्रामा चाललाय. बंद करा हा सगळा तमाशा. तुम्ही काहीच लक्षात न घेता आरोप करताय. आता तू मला सांगणार की मी काय करू आणि काय नको करू? माझं अख्खं घर धगधगतंय ह्या प्रसंगात. माझी वहिनी जीवन मरणाशी झुंज देते, आणि तू मला सांगतोस की मी काय करायला हवं? बाबूलाल काका, जे काही झालंय ते चुकीचंच झालंय, पण कोणत्याही भक्कम पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणं योग्य आहे का? मग मी काय करू? हा, स्वतःचं तोंड शिवून घेऊ की हातात बांगड्या भरून घेऊ? पण तुम्ही जे करताय ते योग्य आहे? त्याने काही साध्य होईल? अहो, पोलिसांचा तपास सुरू आहे, गुन्हेगार पकडले जातील ना. आपण थोडं धीराने घ्यायला हवं. कसल्या धीराच्या गोष्टी करतेस तू? जेव्हा वहिनीला मी त्या अवस्थेत बघतो तेव्हा माझ्या तळपायाच्या आत मस्तकाला जाते. तडफडायला होतं मला आतल्या आत. काका, जसे बाबा स्वतःला सावरतायत, आपणही यातून सावरलं पाहिजे. आपण असा कायदा हातात नाही घेऊ शकत. जर आपण असं केलं तर आपल्यात आणि इतरांमध्ये काय फरक राहील? कसल्या फरकाच्या गोष्टी करतेस भारती तू? हा, ह्या लोकांनी फरक दाखवून दिला ना. पाठीत खंजीर खुपसलाय. खंजीर खुपसणारा नक्कीच पकडला जाईल बाबूलाल काका. आता मी निघतोय, पण लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, आणि तुमचा प्रत्येक गैरसमज नाहीसा होईल. हा विजयचा शब्द आहे. निघ तू. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे.
सर्व बोल